नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पासून सुरू होणारे 20 विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द म्हणजेच काय, तर अँटोनिम्स किंवा अपोजिट वर्ड. आता याच्यामध्ये फक्त आपण मराठीमध्येच नाही तर त्याचं इंग्लिशमध्ये पण मिनिंग समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे अंधार. अंधारचा अपोजिट येणारे प्रकाश. अंधार म्हणजेच काय, तर डार्कनेस आणि प्रकाश म्हणजे लाईट. त्याच्यानंतर आहे अज्ञान. अज्ञानचा अपोजिट येणार आहे ज्ञान. अज्ञान म्हणजेच काय, तर इग्नोरन्स आणि ज्ञान म्हणजेच नॉलेज. त्याच्यानंतर आहे अधर्म. अधर्मचा अपोजिट येणार आहे धर्म. आता अधर्म म्हणजेच काय, तर अनरायचसनेस आणि धर्म म्हणजेच काय, तर रायचनेस. त्याच्यानंतर आहे अधोगती. अधोगतीचं येणार आहे उन्नती. अधोगती म्हणजेच काय, तर डिक्लाइन आणि उन्नती म्हणजेच काय, तर प्रोग्रेस. त्याच्यानंतर 5th नंबर आहे अपयश. अपयशचं येणार आहे यश. आता अपयश म्हणजेच काय, तर फेलियर आणि यश म्हणजे सक्सेस. त्याच्यानंतर आहे अपमान. अपमानचा अपोजिट येणार आहे सन्मान. अपमान म्हणजेच काय, तर इन्सल्ट आणि सन्मान म्हणजे काय, तर रिस्पेक्ट. त्यानंतर आहे अपूर्ण. अपूर्णचा अपोजिट येणार आहे पूर्ण. अपूर्ण म्हणजेच काय, तर इनकम्प्लीट आणि पूर्ण म्हणजे काय, तर कम्प्लीट. त्याच्यानंतर आहे अशुद्ध. अशुद्धचा अपोजिट येणार आहे शुद्ध. अशुद्ध म्हणजे इम्प्युअर आणि शुद्ध म्हणजे प्युअर. त्यानंतर 9th आहे असत्य आणि त्याचा अपोजिट येणार आहे सत्य. असत्याचं अपोजिट असणार आहे सत्य. असत्य म्हणजे काय, फेल्सहुड आणि सत्य म्हणजे काय, तर ट्रूथ. त्याच्यानंतर आहे अस्वच्छ. अस्वच्छचं अपोजिट येणार आहे स्वच्छ. अस्वच्छ म्हणजे काय, तर डर्टी आणि स्वच्छ म्हणजे काय, तर क्लीन. त्यानंतर आहे अति. अतिचा अपोजिट येणार आहे अल्प. अति म्हणजे काय, तर एक्सेस आणि अल्प म्हणजे काय, तर लेस. त्यानंतर आहे अनाथ. अनाथचा अपोजिट येणार आहे सनाथ. अनाथ म्हणजे ऑर्फन पॅरेंट्स आणि सनाथ म्हणजे विथ गार्डियन्स. अनाथ म्हणजे ज्याला आई वडील नाही आहेत असा आणि सनाथ म्हणजे ज्याला आई वडील आहेत असा. अन्यायचं येणार आहे न्याय. अन्याय म्हणजे इनजस्टिस आणि न्याय म्हणजे जस्टिस. त्याच्यानंतर आहे अस्त. अस्तचा अपोजिट येणार आहे उदय. अस्त म्हणजे काय, तर सनसेट आणि उदय म्हणजे सनराईज. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा त्याला काय म्हणतात, सनसेट, आणि उगवतो तेव्हा त्याला म्हणतात सनराईज. त्याच्यानंतर आहे अमृत. अमृतचं अपोजिट येणार आहे विष. आता अमृत म्हणजे काय, तर नेक्टर आणि विष म्हणजे काय, तर पॉइझन. अपेक्षाचं येणार आहे उपेक्षा. अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन आणि उपेक्षा म्हणजेच काय, तर निग्लेक्ट. त्यानंतर आहे अल्प. अल्पचे अपोजिट येणार आहे विपुल किंवा जास्त. अल्प म्हणजेच काय, तर लिटिल आणि विपुल म्हणजे काय, तर मच आणि जास्तीचं प्लेंटी येणार. त्याच्यानंतर आहे अल्पायुषी. अल्पायुष्यचं अपोजिट येणार आहे दीर्घायुष्य. अल्पायुष्य म्हणजे ज्याचं आयुष्य खूप छोटं आहे, कमी आहे. दीर्घायुष्य म्हणजे ज्याचं आयुष्य खूप जास्त आहे. शॉर्ट लाईव्ड आणि दीर्घायुष्याचं येणार आहे लॉंग लाईव्ह. त्याच्यानंतर आहे अवघड. अवघडचं अपोजिट येणार आहे सोपे. अवघड म्हणजेच काय, तर डिफिकल्ट आणि सोपे म्हणजे काय, तर इझी. त्याच्यानंतर आहे अयशस्वी. अयशस्वीचा अपोजिट होणार आहे यशस्वी. अयशस्वी म्हणजे अनसक्सेसफुल आणि यशस्वी म्हणजेच काय, तर सक्सेसफुल. सो अशा प्रकारे तुम्हाला हे विरुद्धार्थी शब्द करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील, तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.